कधी-कधी आयुष्यात अशी रात्र येते, जिथं भावना थांबत नाहीत आणि शरमसुद्धा कुठेतरी हरवते. अशीच ती एक रात्र, जी आजही विसरू शकत नाही. ती आणि मी दोघंही एकमेकांचे जुने मित्र. कॉलेज संपल्यावर बराच काळ भेट नव्हती. पण त्या दिवशी अचानक ती मला फोन करून म्हणाली, "आज तू माझ्याकडे येऊ शकतोस का?" हिचा आवाज ऐकून माझं मन कधीच होकार देऊन बसलं होतं. संध्याकाळी मी तिच्या घरी पोचलो. दारे उघडताच ती समोर उभी होती. हलक्या गुलाबी रंगाच्या स्लीप ड्रेसमध्ये. तिच्या केसांमधून गंध दरवळत होता आणि तिचे डोळे जणू काही अनके बोलत होते. हो, खरंच. कधी कधी अशी रात्र येते जिथं भावना थांबत नाहीत आणि शरमसुद्धा कुठेतरी हरवते. आम्ही दोघं सोफ्यावर बसलो. सुरुवातीला गप्पा, जुन्या आठवणी, हास्य. पण त्या हास्याआड लपलेली एक हुरहूर होती. अचानक तिचा हात माझ्या हातात आला. ते डोळ्यात डोळे घालून म्हणाले, "कधी कधी मनातल्या गोष्टी सांगाव्याच लागतात, नाही का?" ती जवळ सरकली. तिचे ओठ माझ्या ओठांवर थांबले. आधी हलके स्पर्श, मग हळूहळू ते वाढत गेलं. तिचा थरथरता श्वास, माझा जोरात धडधडणारा हृदय आणि ते क्षण जिथे जग थांबलं होतं. मी तिच्या केसांमध्ये हात फिरवला आणि तिने माझ्या गळ्यात हात टाकून स्वतःला पूर्णपणे माझ्याजवळ आणलं. आम्ही दोघे सोफ्यावर बसलो. सुरुवातीला गप्पा, जुन्या आठवणी, हास्य. पण त्या हास्याआड लपलेली एक हुरहूर होती. अचानक तिचा हात माझ्या हातात आला. ती डोळ्यात डोळे घालून म्हणाली, "कधी कधी मनातल्या गोष्टी सांगाव्याच लागतात, नाही का?" ती जवळ सरकली. तिचे ओठ माझ्या ओठांवर थांबले. आधी हलके स्पर्श, मग हळूहळू ते वाढत गेलं. तिचा थरथरता श्वास, माझा जोरात धडधडणारं हृदय आणि ते क्षण जिथे जग थांबलं होतं. मी तिच्या केसांमध्ये हात फिरवला आणि तिने माझ्या गळ्यात हात टाकून स्वतःला पूर्णपणे माझ्याजवळ आणला. त्या रात्री शब्द थांबले होते. फक्त स्पर्श, भावना आणि एकमेकांवरचा विश्वास चालू होता. हो, खरंच. ती रात्र आजही मनात जिवंत आहे. कधी कधी आयुष्य आपल्याला भावना समजून देण्यासाठी अशी एखादी रात्र भेट देतं, जिथं फक्त प्रेम असतं आणि काहीच नसतं. ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लगेचच लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशा सुंदर गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण पुढचा भाग लवकरच येतो आहे. तेव्हा भेटूया पार्ट 2 मध्ये. स्टे ट्यून.